हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये लिपिक पदाची परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी झाली. त्याच्या 2 ॲन्सर की सुद्धा आल्या आणि टायपिंगसाठी पात्र झालेल्या उमेदवारांच्या याद्यांची प्रतीक्षा उमेदवारांना होती. आणि आता आज अखेर थोड्या वेळापूर्वी ह्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. वेबसाईटवर अपडेट झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये रेशिओ किती घेतलेला आहे, कट ऑफ किती लागलेला आहे, ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि कट ऑफ खूप हाय गेलेले आहेत. त्याचं कारण आहे की यावेळेस रेशिओ कमी करण्यात आलेला आहे. मागच्या वेळेसपेक्षा रेशिओ कमी करण्यात आल्यामुळं यावेळेस कट ऑफ वाढलेला आहे. तर पाहूयात आपण सगळी माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला आगामी जिल्हा न्यायालय भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. लिपिक व शिपाई दोन्ही पदासाठी हा कोर्स आहे आणि फी फक्त 500+ GST आहे. आणि खूप अभ्यास करावा लागणार आहे, कारण उच्च न्यायालयाचे कट ऑफ खूप हाय गेलेले आहेत. त्याचं कारण त्यांनी रेशिओ कमी केलेला आहे. तर या ठिकाणी पहा, हे जे आपलं विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी तिन्ही याद्या टाकलेल्या आहेत. पहा, वर आहे मुंबई उच्च न्यायालय लिपिकची यादी, त्याच्यानंतर आहे औरंगाबाद लिपिकची यादी आणि नागपूर लिपिकची यादी. आता याच्यामध्ये जर आपण मुंबईचं पाहिलं तर यावेळेस मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो की कट ऑफ कसे गेलेले आहेत. तर मुंबईचा कट ऑफ गेलेला आहे 67, औरंगाबादचा कट ऑफ गेलेला आहे 69 आणि नागपूरचा कट ऑफ गेलेला आहे 70. तर नागपूरचा सर्वात हाय गेलेला आहे. त्याचं कारण सांगतो. कट ऑफ इतकं हाय जाण्याचं कारण एकच आहे की यावेळेस त्यांनी रेशिओ खूप कमी घेतलेला आहे. मागील वर्षी रेशिओ होता 1:10, म्हणजे एका जागेसाठी 10 जणांना टायपिंग टेस्टसाठी बोलावलं होतं. परंतु यावेळेस त्यांनी रेशिओ घेतलेला आहे 1:7, म्हणजे एका जागेसाठी 7 जणांनाच टायपिंगसाठी बोलावलेलं आहे. आणि मग रेशिओ कमी झाल्यामुळं ऑब्व्हियसली कट ऑफ वाढणारच. आणि हाच जर रेशिओ 1:10 केला असता तर कट ऑफ म्हणजे भरपूर खाली आला असता. त्यामुळं रेशिओ कमी केल्यामुळं कट ऑफ वाढलेला आहे. तर या ठिकाणी पहा, ही जी यादी आहे ही मुंबई उच्च न्यायालयाची आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये किती जणांना टायपिंगसाठी बोलावले त्यांनी, तर लिस्ट ऑफ 7305 कॅन्डिडेट्स हू आर एलिजिबल, म्हणजे एकूण 7305 विद्यार्थ्यांना टायपिंगसाठी बोलावलेलं आहे. आता याची टायपिंगची तारीख कधी आहे वगैरे ते नंतर सांगितलं जाईल. परंतु मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण 7305 जणांना टायपिंगसाठी बोलावलेलं आहे. आता आपण जे इतर आहेत त्यांचं पण पाहूयात, की जसं नागपूर आहे, औरंगाबाद आहे, तिथे किती जणांना बोलावले ते सुद्धा आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी पहा, औरंगाबादची यादी आपण पाहूयात. तर औरंगाबादमध्ये 2906 जणांना त्यांनी काय केलेलं आहे, टायपिंगसाठी बोलावलेलं आहे, फक्त 2906. आता नागपूरमध्ये किती जणांना टायपिंगसाठी बोलावलेलं आहे ते आपण पाहूयात. तर इथे पहा, ही नागपूरची यादी आहे. तर नागपूरमध्ये फक्त 1406 विद्यार्थ्यांना टायपिंगसाठी त्यांनी बोलावलेलं आहे. किती? 1406 विद्यार्थ्यांनाच टायपिंगसाठी बोलावलेलं आहे. आणि रेशिओ कमी केल्यामुळं कट ऑफ खूप वाढलेला आहे, लक्षात असू द्या सर्वांनी. तर परत एकदा सांगतो, मुंबईचा कट ऑफ 67, औरंगाबादचा 69 आणि नागपूरचा 70 इतका कमी कट ऑफ लागलेला आहे. तर आता आणि त्याचं कारण परत सांगतोय मी, की रेशिओ इथं खाली दिले कट ऑफ, की कट ऑफ मार्क्स 70 फिक्स इथं खाली त्यांनी दिलेलं आहे. हा कुठला आहे 70, तर नागपूरचा आहे. आणि तसंच प्रत्येक PDF खाली कट ऑफची माहिती त्यांनी दिलेली आहे. आता ज्यांचं पुढे टायपिंगसाठी सिलेक्शन झालं नाही त्यांनी नाराज होऊ नका. पुढच्या परीक्षेला आता जास्त अभ्यास करावा लागेल, कारण त्यांनी रेशिओ कमी केलेला आहे. हा जर रेशिओ 1:10 असता तर कट ऑफ सरळ 63-64 पर्यंत खाली आला असता मुंबईचा, म्हणजे प्रत्येकाचाच खाली आला असता कट ऑफ. तर ठीक आहे, आता जे आहे ते आहे, ते आपण काही त्याला चॅलेंज नाही करू शकत. तर आणि या व्हिडिओमध्ये एवढीच. ज्यांचं यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यांना बेस्ट ऑफ लक आणि पुढच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. टायपिंगचा सराव चांगला करा, टायपिंगची परीक्षा व्यवस्थित द्या. आणि ज्यांनी 60 हो त्यापेक्षा जास्त मार्क्स होते त्यांनी टायपिंग केलं होतं, तुम्ही केलेलं टायपिंग वाया जाणार नाही. पुढे जिल्हा व सत्र न्यायालयाला कामाला येईल. फक्त अभ्यास आता लेखी परीक्षेचा वाढवा,
तिथे असं झालं तर तिथलाही कट ऑफ हाय जाऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडल्यास सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.